ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। मंत्र नंबर 15। लोकादिमग्निं तमुवाच तस्मै या इष्टकायावतिर्वा यथा वा स चापि तत्प्रत्यवदत् यथोक्तम् अथास्य मृत्युः पुनरेवाह तुष्टः तमब्रवीत् प्रीयमाणो महात्मा वरं प्रविधाद ददामि भूया तवैव नाम्ना भवितायमग्निः शृङ्कां चेमाम् अनेकरूपां गृहाण त्रिनाचिकेतस्तिविरेतसन्धिं त्रिकर्मकृत्तरति जन्म मृत्यो ब्रह्मजज्ञं देवमिद्यं विदित्वा निचाये मां शान्तिमत्यन्तमिति। त्रिनाचिकेतस्त्रयमेतद्विदित्वा य एवं विद्वांश्चिनुते नाचिकेतम् समुत्युपाशान् पुरतः प्रणोद्य शोकादिवो मोदते स्वर्गलोके ईशते अग्निर्नचिकेतः स्वर्ग्यः यं वृणीथा द्वितीयेन वरेण एतमग्निं तवैव प्रवक्ष्यन्ति जनासः तृतीयं वरं नचिकेतो वृणीष्व येयं प्रेते विचिकित्सा मनुष्ये अस्तित्ये नायमस्तीति चैके एतत् विद्याम् अनुशिष्टस्त्वयाहम् वराणाम् एष वरस्तृतीयः। प्रथम वर पितृपरितोषाचा प्रदान केल्यानंतर यमराज या नचिकेताचे गुरु वयातले दुसऱ्या प्रश्नाबाबत किंवा दुसऱ्या वर माग सांगितल्यानंतर स्वतःबाबतला एकदम मागण्याच्या आधी या समाजाचं कल्याण व्हावं, त्यात सुख समृद्धी ऐश्वर्य असावं, स्वर्गासारखा संसार व्हावा यासाठी एक अग्निविद्या मागितली, तेही प्रदान केली यमराजांनी। आता ज्या मुख्य प्रश्नाला हृदयात घेऊन हा गुरुकडे आला त्याबाबत सांगितलं की तिसरा वराचा माग, तेव्हा त्यांनी ह्या आध्यात्मिक ज्ञानाबाबतचा वर मागितला। का यमराजाकडेच हे सगळं गुह्य असतं की कुठे हा जीवात्मा जातो शरीर सुटल्यानंतर, आणि हा मृत्यू तर सगळ्यालाच लागलेला आहे। श्रीमंत असो, गरीब असो, शिकला असो, न शिकलेला असो, साधा माणूस असो, प्राईम मिनिस्टर असो, कोणी असो, तर ही कुठल्याही जिज्ञासू माणसाच्या मनात ही जिज्ञासा स्वाभाविक आहे की कुठे जातो तो, आणि त्याबाबत बरेच काही ऐकलं असल्यामुळं आपल्या मनात आधीच गोंधळ झाला असतो, अशी ह्या जिज्ञासूची भूमिका व्यक्त केली
आणि ते आपल्या हृदयात सरळ त्यांनी बघून त्यांनी प्रश्न केला तिसऱ्या वरांनी की ये यम प्रेते विचिकित्सा मनुष्य, मनुष्य प्रेते सती. मनुष्याने आपले शरीर सोडून गेल्यानंतर, मरण पावल्यानंतर, आणि मरण होण्याचा अर्थ आहे की स्थूल देहाला सूक्ष्म देह सोडून जातो, त्याला म्हणतात मरण. पण प्रत्येक ठिकाणी हा शब्द वापरतात, मर गया, मेला आणि गेला, म्हणजे कोणीतरी गेला निघून यातून, मरून गेला. बस नेण्याच्यात मृत्यू पोई आपल्या त्या केरळमध्ये मृत्यू मेला आणि पोई म्हणजे काही गेला. त्याचा अर्थ तसा आहे की कोणतरी यात होता टेनॅमेंट, तो सोडून गेला याला. पण कुठे गेला याचं रहस्य कोणीही सांगू शकत नाही. आणि म्हणून मनुष्य प्रेते सती, मनुष्याला म्हणतात मनसा शिवेती ती मनुष्य. मनरूपी धाग्याने आपण दुसऱ्याशी शिवत असतो, म्हणजे संबंधामध्ये. जीवन म्हणजे संबंधात होणारी वाटचाल. घरी मुलाबाळाशी संबंध असतो, तो जिवंत असताना ऑफिसमध्ये धंद्यामध्ये संबंध ठेवतो, बाहेर एखादं राजकारण करत असेल तर, पण कशाच्या द्वारा? मनाच्या द्वारा. आणि म्हणून मन माणसामध्ये परिपक्व असल्यामुळं मला म्हटलं आहे मनुष्य हा. अच्छा, जेव्हा शरीर सोडून जात असतो जीवात्मा, तर आपल्यावर मनच घेऊन जातो तो. आणि म्हणून शब्दही वापरला का मनुष्य प्रेते सती, की असा मनुष्य म्हणजे आता दोघांना, स्त्री पुरुषाला दोघायला लागण्यासारखं आहे की ज्याला मन विकसित आहे आणि ते शरीर सोडून गेला वासनेनुसार. तर त्याबाबत दोन प्रकारचे विवाद त्यांनी ऐकले. काही म्हणतात की आत्मा त्यानंतर असतो आणि काही म्हणतात की नसतो. म्हणून या इयम विचिकित्सा, या ठिकाणी या इयम विचिकित्सा, विचिकित्सा म्हणजे संदेह, संदेह असतो, शंका असते की काय. आणि दोन माणसाचे दोन वेगवेगळे ओपिनियन असल्यामुळं, आणि आपल्याला याच्याबाबत ते माहिती नसते, स्वाभाविक आपण गोंधळून जातो की खरं काय आहे त्यातलं. मेल्यानंतर आत्मा असतो किंवा नाही, यात एक एक कथन. ती काही एक प्रकारचे लोक असं म्हणतात की आत्मा असतो, असती, आणि दुसरा म्हणतात न अयम अस्ति, अयम आत्मा अस्ति इति एके, आणि न अस्ति इति अपरे. दुसरे काही लोक म्हणतात की आत्मा नसतो. अशा तऱ्हेची काय विचिकित्सा, विचिकित्सा म्हणजे अशा तऱ्हेचा संशय, अशा तऱ्हेची शंका आहे, संदेह आहे. अयम न स्थिती. आता त्वया एतद विषय अनुशिष्ट, ते शब्द वापरले की याबाबत तुम्ही मला शिकवणूक द्या, सांगा मला. कारण याच्याशिवाय आणखी याच्यातलं रहस्य जाणणारा कोणी असू शकणार नाही यमराजाशिवाय. अयम न अस्ति त्वया एतद विषय, या विषयाबाबत आपण अनुशिष्ट, म्हणजे उपदिष्टा, मला शिकवून सांगा, विवाही ज्ञान मला द्या. तिसऱ्याने आणि अहम विद्याम जानियाम इति, की मी हे जाणून घेणार तुमच्याकडून, त्याच्यासाठी आलो आहे. वराणाम एषः वरस्तृतीय, की हा 3 वरामध्ये हा तिसरा वर, या वरांनी हे आपणास मागणी करतोय नंबर 3, की सांगा. किती छान साधकाच्यातला तर सिक्वेन्स सांगितला आहे, क्रम सांगितला आहे, की प्रथम त्यांनी कुटुंबाकडे देखील लक्ष ठेवलं पाहिजे, आई वडिलाचं मन सांभाळलं पाहिजे. त्याचं सगळं सोडून गेला तर बिस्किट होईल म्हणत ते. दुसरं आपल्याच पुरतं काही साधन करण्यापेक्षा समाजाचा, राष्ट्राचा, धर्माचा काही विचार करणारा पाहिजे, तेही त्यांनी केलं. की लोक सर्वसाधारण काही मोक्षभिक्ष नाही, पण त्यांना तर खायला प्यायला राहायला संतती संपत्ती सगळं तेही होऊ दे. तर त्याचं प्रतीक आहे ती अग्निविद्या, स्वर्गाचं सुख देणारी, त्याचं प्रतिकात्मक. आणि ते झाल्यानंतर आपला स्वतःचा जर उद्धार केला तर पण काय कोणाचा उद्धार करणार? आत्मोद्धार आहे, जगत हितायच. तर याबाबत आपला आत्मा काय हे तर समजलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत ह्या अविद्येच्या बंधनातून, जन्म मरण्याच्या प्रक्रियेतून आम्ही सुटणार नाही. ठीक आहे, मुलं बाळं पैसा आदला, पण मी काय करायचं? असा एक कुठल्याही जिज्ञासूला प्रश्न येतो, तो हृदयाशी देऊन तिसरा प्रश्न त्यांनी विचारला. तिसरा वराणाम एषः तृतीया वरः,
हा माझा तिसऱ्या वरापैकी बरं आहे, बस झालं, तिसऱ्या ब्लँक चेक भरून टाकला. आता याच्यावर काय महाराज सांगतात एकदम तो उत्तर देत नाही, कारण असं ब्रह्मविद्या सांगायची असेल तर तो अधिकारी असला पाहिजे. कुठल्याही ठिकाणी असं जात असताना काहीतरी पूर्वतयारी असल्याशिवाय त्याला यश मिळत नाही. पण त्याच्या आधी त्यांनी वर्णनही केलं की हे ज्ञान संपादन झाल्यानंतरच शंका दूर होते. आता थोडंसं 1-2 गोष्टी लक्षात ठेवा. कोणते कोणते मुख्य विवाद असू शकतात याबाबत, कारण प्रत्येक तत्वज्ञानाने आपल्या आपल्या बुद्धीच्या स्तरावर असल्यानुसार आपलं मत प्रस्थापित केलं. एकाने मत प्रस्थापित केलं की आत्मा न असते, हा देहच आत्मा आहे, एकदा देह मरण पावला की आत्मा वित्मा काही नाही, आणि मोक्ष म्हणजे दुसरा काही नसतो. मरणात अन्य हा मोक्ष हा न असती, असं 4 वाकाचं म्हणणं. चारू वाक म्हणजे चांगलं बोलणारे शुद्ध भौतिकवादी, ते देहाशिवाय दुसरं काही अस्तित्व मानायला तयारच नाही. त्याला हे माहीत नाही की ह्या देहाच्या बरोबर सूक्ष्म देह लागलेला आहे. सूक्ष्ममध्ये आपलं मन आणि बुद्धी आहे. मनाने आपण भावना करतो, बुद्धीने विचार करतो, तर त्याच्या मागे देखील कोणीतरी चैतन्य तत्व आहे, ते काही मानायला तयार नाही. ते फक्त दिसलेलं आहे, दृश्य तेवढंच खरं जगत मानणार आहे. केवळ भौतिकवादी, प्युअर मटेरियलिस्ट, त्यांनाही आपलं तत्वज्ञान असतं. आणि त्याचं प्रतीक आपल्या दर्शनशास्त्रामध्ये हे नास्तिक दर्शनापैकी असलेले हे चारवाक दर्शन. तर ते म्हणतात की शरीर हेच आहे, जोपर्यंत जगात सुखाने जगा, खा प्या राहा, मजा करा, आणि नंतर मरणानंतर काहीच नाही, तिथे भोगून तरी घ्या. आणि लोकांनाही पटतं सगळ्यांना. पण त्यांच्या मताप्रमाणे काय झालं की मेल्यानंतर काही आत्मावित्मा काही नाही, आत्मा नाही, फक्त हे शरीर आहे, शरीराचं मरण झालं की झालं. असे शुद्ध भौतिकवादी 4 वाक. दुसरे जे आहे ते अगदी विरुद्धच असलेले, ते म्हणतात सर्वम शून्यम, सर्व शून्यच आहे. तिसरे जे आहे ते आत्म्याचं अस्तित्व मानतात, पण केवळ कर्मकांडापर्यंत सीमित ठेवून, जसेचं मीमांसक. तुम्ही चांगलं पुण्यकर्म करा, पुण्याने तुम्हाला पुण्य लोकांची प्राप्ती होईल, याचा अर्थ प्राप्ती करणारा पुण्यात्मा कोणीतरी नंतर असतो हे त्यांनी मानलाय. मग त्याला स्वर्ग लोकांची प्राप्ती होईल. पाप कर्म केलं तर अधोगामी तो जीवात्मा जाईल, याचा अर्थ त्यांनी अस्तित्व मानलं, पण इथपर्यंत थांबले. आणि वेदांत म्हणतो की केव्हा असा एक शुद्ध आत्मा आहे की जो शरीर जन्माच्या आधी देखील होता, शरीर मरणानंतरही राहतो, न जयते म्रियते वा कदाचित. आता आपल्याला सर्वसाधारण स्टँड पॉईंटनी पाहिजे की असतो की नाही, पहिली गोष्ट याचा मुख्य. कारण त्याचा विवाद काय, अस्तिती एके न अयम अस्ति इति एके. एक असं म्हणतात की आत्मा असतो, दुसरा म्हणते की न असतो. आणि 2 असल्यावर मी आधीच गोंधळलेला आहे, म्हणून तिसऱ्या वरात तुम्ही वराने मला याच्याबाबत स्पष्टीकरण सांगा की वास्तविकता काय आहे. अच्छा, पण जन्ममरणाचा देखील सिद्धांत मानलाय, सूक्ष्म शरीर आहे, शरीर सुटून गेल्यानंतर मग त्याचं सातत्य असणार, मग तो अनेक योनीतून जातो, असंही ऐकलंय. तर याबाबत त्याने आपला स्पष्ट प्रश्न करून खऱ्या अर्थाने विचार केला तर कोणीही या जगातात शून्य म्हणणारा देखील माणूस देखील अहम शब्द वापरतो. शंकराचार्य एका ठिकाणी म्हणते की अहम नास्मी इति न कष्टचित प्रतियात. हे कोणाकडून मी नाही असं म्हणणं नाही. एखादा नास्तिकातला नास्तिक जरी आहे तरी तो म्हणते की मी नास्तिक आहे. सो मी आहे हा कॉमन पॉइंट आहे सगळ्यामध्ये. इव्हन एखादा शून्यवादी म्हणत असेल की सर्वम शून्यम, पर शून्य म्हणायला तू पाहिजे ना. कोण म्हणतो शून्य आहे म्हणून? शंकराचार्य लॉजिकली घेतलं त्याला. हे सगळं असताना मग साधकाला समजून घ्यायचं असते जिज्ञासूला आपल्या गुरुपासून की वास्तविकता काय आहे. म्हणून त्याने अगदी आपल्या
मृत्यूनंतर ह्या जीवनात काय होतं हे याच्यावर सांगा हा प्रश्न विचारला. तर त्याच्यावर यमराजाने एकदम उत्तर दिलं नाही की आता पण ते एका वाक्यात दर्गे सोपं आहे. कारण त्यांनी देखील त्या म्हणतात की बाकीचं मनाचा कंट्रोल करण्याचं काम त्याच्याकडे असल्यामुळं तुझ्या मनात शांती राहील, त्याला छान झोप येईल वगैरे हे सांगून टाकलं चटकन. किती वेळ नाही लागला त्याला. दुसऱ्याच्या त्यांनी यमराजाची पदवी ह्या कर्मकांडातूनच प्राप्त केली असल्यामुळे ज्ञानी होते, पण त्यातही उपयोग झाला. त्याच्यामुळे तेही विद्या चटकन सांगून टाकले की अशा असे विटा आहे मंत्र अशी रचना करायची, यांनी हा लाभ होतोय झाला. पण तिसरा हा फारच सूक्ष्म असल्यामुळे अत्यंत गुह्य, ज्याच्यावर संपूर्ण ब्रह्मविद्येचं रहस्य फिरत आहे की हे कोणाला माहीत नसतं. आपल्याला सायन्समध्ये देखील आपल्या सभोवतालचं भरपूर ज्ञान असतं, पण आपल्या बाबतचं सांगणारा सायन्स कुठलंही नाही. आणि खूपच सांगितलं तर ॲनाटॉमी फिजिओलॉजी इथपर्यंत हे मेडिकल सायन्स सांगतं. खूपच असेल तर सायकोलॉजिस्ट असतील तर मानसशास्त्र सांगणार, तत्वज्ञान असेल किंवा कार्यकारण भावत असेल तिथपर्यंत. पण जे कार्य ना कारण जया एकना दुजे पण आपण जे जाणं पण ती जे कार्यकारणाच्या पलीकडे आहे त्याला कोण जाणू शकेल. मग अत्यंत रहस्यमय विषय हा वेदांत. आणि जसं ऑपरेशन सूक्ष्म असतं सर्जरी तितकी अधिक काळजी घ्यावी लागते. म्हणून ज्यालाही सांगायचं त्याच्यामध्ये ते तयारी करी पाहणे गुरुचं काम आहे. आणि म्हणून आता यमराज आता गुरुरूपाने त्याला आपलं सांगत आहे. म्हणून पुढे आता हे एका एकाचं वक्तव्य कसं. यम उवाच देवेरत्रापि विचिकित्सितं पुरा नहि सुविज्ञेयमनुरेश धर्मः अन्यं वरं न चिकेतो वृणीष्व मामो परोसीरति मा सृजनम्. आता सांगत आहे देवेही अपि अत्र पुरा विचिकित्सितम्. हे सर्वसाधारण माणसाची तर बुद्धी जाऊ दे, पण ज्यांची बुद्धी दिव्य आहे, चांगले सात्विक आहे, असे निर्णय प्रकारचे देवता देखील प्राचीन काळी अशा देवतांना देखील या विषयावर संदेह झाला होता. अत्र म्हणजे या विषयाच्या बाबतीत देवही अपि देवतांना देखील पुरा म्हणजे पूर्वीच्या काळी विचिकित्सित म्हणजे संदेह त्यांनी घेतला होता, शंका होती त्यांनाही याचं उत्तर मिळालं नाही स्वतःच्या स्तरावर. कारण हा विषयच गुरुगम्य आहे, आपण काय समजेल. किती दुर्नियत आहे या विषयाची, किती दुर्लभता याची हे सांगण्यासाठी परत सांगत नाही अयम सुविज्ञेयम. तसंच दुसरी गोष्ट या विद्येबाबत असं आहे की खरोखरच अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं ते सुलभ असा विषय नाही. एकदम म्हणजे ऑब्जेक्टिव्ह वस्तू आहे आपण जाणू शकतो. सायन्समध्ये टेस्टीमध्ये ठेवून लिटमसचा रंग कसा बदलतो तसं. पण तसं काही आत्मा जर ऑब्जेक्ट असतात किंवा अशी जर वस्तू असेल तर सोपं झालं असतं सांगायला नाही. ज्याला काही आकार आहे, प्रकार आहे, गुणधर्म आहे, रंग आहे, अशी वस्तू आपण सांगू शकतो. ही मग असं का पहिल्यांदा म्हटलं की हा नाही अयम सुविज्ञेयम. याच्याबद्दल संदेह झाला. खचितच हा समजण्यासाठी सोपा विषय नाही. आपण जर इंडिपेंडेंट केलं, गुरुजनांनी सांगितलं म्हणजे उकल होते ते. याचं कारण सांगत आहे. ही कारण अणु एष धर्म. हे तत्व सूक्ष्म आहे. आता सूक्ष्म याचा अर्थ बारीक करताना घेऊ नका. जेव्हा जेव्हा सूक्ष्म शब्द गुरुदेव सांगायचे तो सूक्ष्मता ही व्यापकतेने मोजली जाते असं म्हणायचे. सटलिटी इन वेदांत इज मेजर्ड बाय परव्हिसिव्हनेस असं वाक्य त्यांचं. सूक्ष्मता ही व्यापकतेने मोजली जाते. जितकी वस्तू सूक्ष्म तितकी बुद्धीच्या पलीकडच्या परिसराची. ते लॉजिक सांगत आहे. तसं आपण बर्फाचा एवढा एवढा खडा ठेवलाय का काचेच्या भांड्यात तर त्याची व्यापकता तेवढीच आहे. त्याहून थोडं आणखी त्याला त्याचं पाणी केलं,
द्रवीभूत केलं त्याला, तर त्याची व्यापकता भांडण्यात अधिक आहे. आपण म्हणू शकतो आपल्या समजण्याच्या दृष्टीने की बर्फापेक्षा पाणी सूक्ष्म आहे, म्हणजे व्यापक आहे. त्यातून त्याची वाफ करा, बाष्पीभवन करा. तो वाऱ्याची व्यापकता पाण्यापेक्षा अधिक आहे. पंचमहाभूतात देखील अग्नी, वाफ, तेज, वायू सकट पुढे पुढे जा. ज्याच्यामुळे हा वारा चालतो ब्रह्मांडात ते आकाश त्याच्याहून व्यापक आहे, सूक्ष्म आहे. आणि जो आकाशाला गवसणी घालतो सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म असं म्हणलंय. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण देते असं ज्ञानेश्वर म्हणतं की सत्य ज्ञानानंताचं देखील प्रावरण म्हणजे पांघरून आहे, त्याच्या पलीकडे असलेले अधिष्ठात तत्व हे किती सूक्ष्म असलं पाहिजे. ते म्हणून सांगत आहे गुरु या ठिकाणी की हे बुद्धीच्या आवाक्यातली गोष्ट नव्हे आपण, नाही तर कोणी त्याला ऑब्जेक्टिव्हली पाहिलं आत्मा काय. म्हणून ज्याला असं गुणधर्म वगैरे असतात त्याला आपलं सायन्स म्हणतो द्रव्य, सबस्टन्स. आणि त्याची व्याख्या केली सायन्स. सबस्टन्स इज दॅट विच हॅज गॉट इट्स क्वालिटी अँड प्रॉपर्टी. द्रव्य ते की ज्याला स्वतःचे गुणधर्म असतात, काही आकार आहे. असं तर आत्मा नाही. सांगा आत्म्याचा आकार काढू शकतात तुम्ही? चौकोनी, गोल, काळा, हिरवा, पिवळा. साक्षात्कार शास्त्र आत्म्याच. म्हणजे शब्द काय अणू आहे. अणू म्हणजे असं, कारण हे शब्द आपल्या कानात आधीचे ऐकलेले असतात तसा विचार करतो, पण उपनिषद ऐकून मग विचार करायचा असतो. अणु म्हणजे सूक्ष्म. एष धर्म. आता धर्म याचा अर्थ आहे परत पंथ संप्रदाय अशा अर्थ नाही. खूप गैरसमज आहे आपले हिंदू धर्म. धर्म म्हणजे तिचा अनुषंगिक गुण. जसा सूर्याचा धर्म प्रकाश देणं आहे, अग्नीचा धर्म उष्णता आहे, साखरेचा धर्म कडू असणं आहे, काय गोड असत. म्हणजे काही विभाग असलं सांगा, लक्षातलं पण ऐकताना हा विशेष तसा आहे. आणि प्रत्येकात साख. आणि जलाचा धर्म स्वभावता शीतल आहे, तर याचा धर्मच आहे. म्हणून शंकराचार्य आत्मबोधात प्रकाशोर कस्य तो यस्य शैत्यमग्नि ही यथोष्णता स्वभाव हा सच्चिदानंदा नित्य निर्मलतात्मना. खूपच छान आहे, वाचलं पाहिजे आत्मबोध. अर्कस्य प्रकाश हा सूर्याचा धर्म प्रकाश आहे. तोयस्य शैत्यम पाण्याचा गुणधर्म शीतलता आहे. अग्नि हे यथा उष्णता. अग्नीचा गुणधर्म जसं उष्णता आहे, कुठेही भारतात असो की रशियाचा असो की जर्मनीचा, तसा आपला आत्म स्वभाव हा सच्चिदानंद. सच्चित आणि आनंद जो स्वतः अस्तित्व स्वरूप आहे, स्वतः ज्ञान स्वरूप आहे, स्वतः आनंद स्वरूप आहे, त्याला दुसऱ्या अस्तित्वाची, ज्ञानाची, आनंदाची असं असताना हाऊ कॅन यू नो बाय इंटेलेक्ट. बुद्धीने कसं जाणणार. म्हणून लोक इथे फेल होतात. समजतो स्वामीजी, पण हे समजण्यापुरतं नाही. नॉट बाय ट्युशन बट बाय इंट्युशन. आता काय शब्द. आणि तरी जाणूनच सांगतात ऋषी मुनी. जोपर्यंत गुरुजनांपासून याचं मर्म कळत नाही तोपर्यंत समजूनच पडत नाही. साधी गोष्ट देखील बघा ना, आपल्याला नुसतं असंच ठीक आहे, पण मला त्या मोबाईलमध्ये कुठलं काय चॅट करायचं काय माहीत नसेल तर राहतं, पण मी काय करू शकत. पण मला जेव्हा गुरु भेटतो की स्वामीजी हे पहिल्यांदा हे दावा ऑन करा, नंतर लक्षात येते. जोपर्यंत मला समजत नाही तोपर्यंत सिक्रेट म्हणतात. एष हा अणुधर्म. म्हणजे बाकीच्या बघून ऐकून समजणं हे काही मोठं स्थूल आहे, पण हा कसलाही विषय नसून सगळ्याला प्रकाशित करणार असल्यामुळं एष हा अणुधर्म. सूक्ष्मता त्याचा गुणधर्म असल्यामुळं, धर्म म्हणजे त्याचा स्वभाव. इंग्रजी गुरुजी म्हणायचे लॉ ऑफ बिईंग. वस्तू ज्यामुळे आहे तशी आहे, तो तिचा धर्म. आणि असा जर धर्म आपला तर आजचे लोक निधर्मी म्हणूच शकत नाही. म्हणून का बरं नाही सुविज्ञेयम, नॉट इझिली अंडरस्टँडेबल. एकदम समजण्यात येणार नाही तुम्हाला जोपर्यंत तुम्ही काही मनाची साधना कोणत्या अंतर्मुख होणार नाही तोपर्यंत, कोणी सांगितल्याशिवाय.
याचं कारण एषः अनुधर्म. इथं सांगितलं एतत् विद्याम अनुशिष्ट त्वयाहम अनुरेश धर्म अन्यम वरम नचिकेतो वृणीश्व. मात्र यमराज त्याला अल्टरनेटिव्ह सांगत आहे की बेटा याच्याशिवाय दुसरं काहीतरी मागून घे, कारण हा विषय असा ऑब्जेक्टिव्ह नाही की जो मी तुला सांगू शकेन. तर पुढे त्याला सांगत आहे की हा अणु आहे, सूक्ष्म आहे, आणि म्हणून त्वम अन्यम कंचन वरम, दुसरा कुठला तरी वरम वृणीश्व याचस्व, तू याचना कर, तुला देतो. पुढे हे सांगणार आहे तुला माहित नसेल कोणता वर मागायचं तर मी सांगतो. इतके विचार करत मा न उपरोत्सी उपरधम आग्रहम वा मा कारशी. मुद्दाम आग्रह धरू नकोस या बाबतीत, सोडतो. आणि तोही ऐकत आहे सूक्ष्मतेने आलेला, इतक्या दूरून आलेला. मामा म्हणजे एनम वरम अतिसृज विमुज्य, हा एवढा वर माझ्यासाठी तू सोडून दे. अन्यम वरम वृणीश्व, दुसरा कोणता तरी वर माग. मामा उपरोत्सी, मला तू आग्रह धरून असं राहू नकोस की हेच मला सोडून घ्यायचं. म्हणजे नाडी दाबली त्यांनी, कोणतं साधं मागत नाही. एन मा अतिसृज्य, आणि एवढा वर तू माझ्यासाठी सोडून दे. आधी तर म्हटलं की ब्लँक चेक दिली, आता भरलेले आहे पैसे, आता कसं. आणि हे जर सांगितल्याशिवाय जीवनाचं मर्म उकलत नाही. किती माणूस गडगंजसी म्हणतो, पण हा प्रश्न भेटला होता माणसाला की काय. लोक मग गेल्यानंतर विचार का गेले असेल, त्याच्या आधी समजून घे. रामनाम सत्य दुसऱ्याला म्हणायला नको, तू सत्य रामनाम काय हे जाणून घे इथे, मग तुला वाटणार नाही त्याबद्दल काय ते. मला देखील जास्तीत जास्त कुठल्या प्रश्नात जर त्रास दिला असेल तर या पाऊस नाही मिळालं. म्हटलं हे जेव्हा पहिल्यांदा ऐकलं कठोपनिषद म्हटलं, म्हणून सुरुवात इथूनच केली आपली. आता त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे, कारण गुरुनी तर सांगितलं की याच्याशिवाय दुसरा काहीतरी अल्टरनेटिव्ह असेल, दुसरा पर्याय असेल तर पर्याय तू माग. तो चूप आहे नचिकेत, विचार करतोय शांततेने. आता नचिकेत त्याच्यावर काय म्हणतो पुस्तकावर लिहित जा, कोणाचं वाचन नचिकेताचा निश्चय सांग. पुढे बघ. देवेरत्रापि विचिकित्सितं किल त्वं च मृत्यो यज्ञसुज्ञेयमात्थ वक्ता चास्य त्वादृगन्यो न लभ्यः नान्यो वरस्तुल्य एतस्य कष्टी. मुलगा त्याच्यावर रिस्पॉन्स देतो विचार करून, अगदी तेच शब्द गुरुचे सगळे घेऊन. नचिकेताला म्हणाला देवेही अत्रापि विचिकित्सितं किल. आपणच सांगितलं गुरु महाराज की या प्रश्नाबाबत देवतांना देखील संभ्रम होता, संदेह होता. त्यांचे शब्द वापरतात, एकही शब्द आपला वापरत. ही वकिलाची भाषा आहे बिलकुल, की तुम्हीच म्हणताना त्या शब्द विचिकित्सितम. अत्र म्हणजे अस्मिन विषय, या विषयाबाबत देवही अमरेही अपि. अमरा हा देवा असं म्हणतात. आपल्यापेक्षा त्यांना अधिक आयुष्य असतो, सूक्ष्म बुद्धी असते. त्यांच्या बुद्धीला देखील हे आकलन होण्यासारखा विषय नाही. त्यांना देखील गुरुजनांनी सांगितल्याशिवाय अवगत होण्यासारखं नाही. आणि मी तर तुमच्याकडे आलो आहे इतकं. अमरेही अपि विचिकित्सितम संशयितम, संशय घेतला त्याने. हे मृत्यू, परत आणखी त्याला हे यमराजा आहे, मरणाचं डिपार्टमेंट असलेल्या देवा मृत्यू. त्वमच यत् आत्मतत्व न सुविज्ञेयम आठ्य. ज्या आत्मतत्वाबाबत तो म्हणजे आपण देखील म्हटलं मला की हे अत्यंत दुर्विज्ञ आहे, फारच कठीण आहे, कारण बुद्धीच्या परिसरातला विषय नाही, त्याच्या पलीकडचा. आत्थ म्हणजे वदसी, तू म्हणतोस. तर तथास्ति, आणि असा जर विषय आहे तर अत्र संशय लेशोपी नास्ती. आता या बाबतीत संशय नाही, थोडं देखील संशय नाही की सूक्ष्म विषय आहे, पलीकडे आहे, पण ऋषीमुनींनी जाणलेलं आहे, कठीण आहे.
पण इतकं असताना तुमच्या पायापाशी आता पुढे म्हणत आहे की त्वम आत्थ, तुम्ही म्हणता हे मृत्यू, अस्य ते वक्ता तादृक न अन्यहा लभ्य. मी तुमच्या पायाशी आलेलो आहे विद्या शिकण्यासाठी, आणि माझी अशी दृढ धारणा आहे, दृढ निश्चय आहे की तुमच्याशिवाय मला या बाबतीत स्पष्टीकरण करणारा दुसरा कोणी असू शकणार नाही. अस्य वक्ता, असे म्हणजे ह्या ब्रह्मविद्येबाबत, आत्मविद्येबाबत वक्ता म्हणजे सांगणारा. तादृक न अन्यहा लभ्य, असा प्राप्त होण्यासारखा नाही, असा मला असं चान्स मिळाला, अशी मला संधी मिळाली तुमच्यापाशी आल्यानंतर, मी कसा बरं हा वर सोडू शकणार असं सांगण्यासाठी. आणि म्हणून न लभ्य, असा न प्राप्य, अतएव, अतएव म्हणजे म्हणून, देअरफॉर म्हणून, एतस्य तुल्य, या वराच्या बरोबर दुसरा, अन्य कश्चित वरहा न अस्ति. कारण सर्वसाधारण असतं तो तुमच्याशिवाय दुसरीकडे कुठे गेलो असतो मी. तुम्हाला सगळं माहीत आहे, आणि जे माहीत होऊ शकत नाही तेही माहीत सांगितलं तुम्ही. आणि हे सूक्ष्म असल्यामुळं तुमच्याशिवाय मला दुसरा या बाबत गुरु किंवा स्पष्टता करणारा असू शकणार नाही. म्हणजे गुरुबाबत आदरही असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे की मला जर माहीत नाही तर ते सांगू शकते. कश्चित वरहा नसती, अतएवाहम, आता म्हणून या बाबतीत इममेव वरम याचे, त्याचं भाष्यकार निकाल स्पष्टीकरण केलं की हाच वर मी आपणापासून मागणार आहे, हाच, दुसरा नाही. हाचा शब्द असा आहे मराठीत कपाळ, दिस अलोन इज द बोन आय वॉन्ट टू बी ब्लेस्ड विथ, दुसरं काय नको. यमराजे सुन्न झाले असेल, परत त्याच्यावर जोर देत आहे, अन्य हा कश्चित वरहा न अस्ति, याच्याशिवाय दुसरा कुठलाही मला उत्तम वर असं मी समजत नाही. एवढं झालं की सगळ्या जीवनाची इथे कर्तव्य आहे. आणि अशा तऱ्हेचं आपल्याला उपनिषदाचे ट्रॅडिशन आहे. नारदाला देखील सगळ्या 14 विद्या 64 कला सगळ्या अवगत होत्या, सगळं 4 वेद षडांग सगळं होतं. आणि ते आपल्या गुरुकडे म्हणजे ब्रह्मदेवाच्या आज्ञेने सनत कुमाराकडे गेले. त्याने बोलले की एवढं सगळं आपल्याजवळ आहे, आजच्या शब्दात म्हणजे पैसा आहे, शिक्षण आहे, सगळं आहे, पण माणसाला अपूर्णतेची जाणीव कुठेतरी भेडसावत असते. हे सगळं असून काहीतरी आपल्याला राहिलं आहे. आणि असा मी असलेला सगळं, ते नारद म्हणतात अहम शोचामी, मला शोक होतो अजूनही. आणि असं म्हणून ते गेले तर म्हणा तुम्ही तरत शोकम आत्मवित, आत्मज्ञ पुरुषच शोकाच्या पलीकडे जातो असं ऐकलंय, म्हणून तुम्ही मला ज्ञानाचा उपदेश द्या. सनत कुमाराला विचार. आज सनत कुमार आधीपासूनच ते समाधीच्या अवस्थेला प्राप्त झाले होते, ज्ञानी होते. तेव्हा त्यांनी मोठा लॉजिकल प्रश्न विचारला नारदाला, म्हणजे या विद्येचं महत्व निर्णया ठिकाणी कसं सांगितलंय. सा विद्या या विमुक्त आहे, ती खरी विद्या. तर त्याला सांगितलं की उपदेश तो द्यायचा असतो नारदा की जे ज्ञान आपल्याला अवगत नसतं, जे आधीच आपल्याला अवगत ज्ञान आहे ते कोणी सांगून उपयोग काय, किंवा मागून तरी काय उपयोग झाला, हे असंच सांगितलं ना ज्ञान. तेव्हा त्यांनी जेव्हा लिस्ट दिली नारदानी, त्या सगळ्या प्रकारचं ज्ञान होतं. आजचं सगळं मटेरियलिस्टिक नॉलेज म्हणता येतं का, भौतिक ज्ञान होतं, संगीताचं ज्ञान होतं, 4 वेद षड अंग, त्याच्यानंतर आणखी बाकीचे सगळे सगळं माहीत होत्या. पण एक फक्त मिसिक होतं, कोणतं, आत्मज्ञान नव्हतं. तसंच ही ह्याबाबत इतका प्रश्न आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीनुसार देखील अशा तऱ्हेचं विचारलं आहे. आपण देखील म्हणता की देवांना देखील, देवर्षी सारख्यांना देखील माहीत नव्हतं, त्यांना देखील हे ज्ञान अवगत झालं गुरुजनापासून. आणि मी जर तुमच्यासारखा गुरुपाशी आलो असेल तर मी हे सोडून दुसरं काही मागणार कसं. किती परफेक्ट लॉजिक आहे, याचं पहिल्यांदा महत्त्व समजलं. पण
म्हणून शेवट म्हटलं आहे की याच्या बरोबरचा न अन्य हा कष्टित एकस्य तुल्य हा वरहा. मी समजत नाही की याच्या बरोबरचा कुठलाही वर माझ्या जीवनाची इथे कर्तव्यता साधणारा होऊ शकेल. जीवनात सफलता येऊ शकते. इव्हन ते मिळणं देखील कठीण आहे. पैसा आहे तर मुलबाळ नाही, मुलबाळ आहे तर काही नाही, ते असं काहीतरी सुरू असतं. हे संसाराचं समजा आपण म्हणजे सगळं माणसाला आहे, पण तेवढ्या माणूस समाधानी राहणार आहे का? पूर्ण समाधानी? कारण सिद्धांत आहे की पूर्ण वस्तूच्या प्राप्तीतच माणसाला पूर्ण समाधान होऊ शकतं. अपूर्ण वस्तू किती मिळाली तर माणसाला पूर्ण समाधान. दिस इज लॉजिक. बस असं जर आहे. तुम्ही म्हणता की हे बुद्धीच्याही पलीकडचं आहे, पण तुम्हाला अवगत आहे म्हणून सांगता, म्हणून तुमच्यासारखं मला बघता मिळू शकणार नाही आणि मी तयारीनिशी आलोय. तर म्हणून या बाबतीत मी कॉम्प्रोमाइज करत नाही. सरळ आता यमराजांनी पाहिलं की याला माहीत नसेल, बालक आहे 9 वर्षाचं, आपण त्याला सांगू आयडिया की हे माग. आपण नाही का कधी कधी पार्टनेशन व्हायचं असेल, हे बघा हे घर नसेल तर हे मग असं कर, आणि आपण कुठेतरी कॉम्प्रोमाइज करतो. यमराजाने पाकिट फार मजेदार आहे वर्णन. आपल्याला तर कुठे गडबड करून टाकली असती, झालं असतं सगळं आयुष्य खराब करून टाकलं. म्हणजे मुद्दा मी कठोपनिषद पहिल्यांदा घेतलं. तुम्हाला हे समजलं पाहिजे की किती महत्व आहे ब्रह्मविद्येचं. हां, पुढे चला आता यमउवाच म्हणा. यमउवाच शतायुषः पुत्रपौत्रान् वृणीष्व बहून् पशून् हस्ति हिरण्यमश्वान् बहून् पशून् हस्ति हिरण्यमश्वान् भूमिर्महदायतनं वृणीष्व स्वयं च जीव शरदो यावदिच्छसी. मग यमराजांनी त्याच्यासमोर दुसरं काही वराचं प्रलोभन सांगितलं की तुला माहीत नसेल तर मी सांगतो काय मागायचं भौतिक पैकी, पण हे नको मागू. मग काय काय मागावं ऐकत तो शांतते. शतायुषः पुत्रपौत्रान् वृणीष्व. मृत्युंजय म्हणाले की 100 वर्ष जगणारे पुत्र आणि पौत्र म्हणजे पुत्राचे पुत्र म्हणजे नातू माग. आणि आपण असंच मागतो ना, मुलंबाळ पाहिजे, पैसा आणला पाहिजे, संतती समते घे, असे नुसते नाही, अल्पायू नाही, शतायुषी. बापरे, आपण तर म्हणतो कोणाचा वाढदिवस जीव येतं शरद तो जगत नसतो 100 वर्ष, पण म्हणायला काय हरकत आहे? वचने किम दरिद्रता, बोलण्यात काय हो असं. तर इथे पक्क सांगत की 100 वर्ष, कारण फाईल माझ्याच हातात आहे. यमराज सांगत एक्सटेंड करून 100 पर्यंत देईल. असे दीर्घायुष्य असलेले पुत्र नातू घे मागून. मैसुकी परंपरा चालेल घरची. तो ऐकतो छान. दुसरा बहून पशून. ठीक आहे, एवढे झाल्यानंतर त्याला पोसायचं कसं, देखभाल कशी करायची तेही सांगितलं लॉजिकली. त्याचे प्रश्न झाल्यानंतर काय विचारेल तर त्याचं उत्तर. बहून पशून हस्ती हिरण्यम अश्वान वृणीष्व. खूप पशु आहे म्हणजे त्याला, कारण पूर्वीच्या काही संतती म्हणजे आपल्या संपत्ती म्हणजे किती खंड्या गाई बैल वगैरे असं ते भरपूर घे. साधे नव्हे, हत्ती उंट घोडे काय ते पैसे सगळे. पशूंची कळप. हत्ती सोने, हत्ती आहे, हस्ती म्हणजे हत्ती, हिरण्यम सोनं, अश्वान घोडे, कारण पूर्वी श्रीमंती अशी काही म्हणजे तुकड्या घोडे हत्ती, त्याची क्षणात होईल माती, रावण मेला लंका जाळली, त्याच्या विचारात घेऊन तरी मी काय करू, हे याने माझा प्रश्न सुटणार आहे का? ती सॅटलिटी. आता तू म्हणशील हे लॉजिकल दुसरा प्रश्न, ठीक आहे हे मिळालं, पण मलाच जर समजा जीवित नसेल तर मी कसा भोगणार? समजा माझी मुलं आहे, नातू आहे, पण मला तूही घाबरू नकोस म्हणाले की स्वयं शरदः जीवा यावत जीवितुमिच्छसी. तुला जोपर्यंत जगण्याची इच्छा आहे तोपर्यंत जगण्याची इच्छा करून ते मागून माझ्याकडून. पण हा वर मागू नको की काय होतो आत्म्याचं शरीर सुटल्यानंतर. बरं, म्हणजे
कारण हे अगदी ठामपणे सांगत आहे का, कारण सगळं फाईलच त्याच्या हातात आहे, दरवेळेस वाढून देणार. चांगदेवाची देखील गोष्ट ऐकतो आपण, 1400 वर्ष जगला म्हणतात चांगदेव, योगी होता. योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभ दर्प, तसं कर. 100 वर्ष काही योगाने आपला तो वार आजकाल चालेल त्याच्यावर जोर आपला, पण ही विद्या कशी महत्वाची आहे हे नाही समजत. तिथेच थांबतात मग लोक. 100 वर्ष झाले परत समाधी लावायची, आणखी 100 वर्ष, अशी 14 वेळा समाधी लावली त्याने, असं ऐकलं मी. पण ते सगळं असून काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी आहे, कारण आत्मज्ञान नव्हतं. आणि मग जेव्हा ते तिकडे गेल्यानंतर पूर्वपत्र येऊन वगैरे मग मुक्ताबाईकडून उपदेश प्राप्त झाला, आणि तिने तर उघड्या डोळ्याने पाहिलं, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकची धागा नानापरी कपडे, धोतर आणि दुगडे, असे पाहण्यात तिने उपदेश केला. तेव्हा ते उलगड, तेव्हा त्याचं साधन पूर्ण झालं. इव्हन साधना करणाऱ्या लोकांना देखील इथे पूर्णता वाटते की सगळं मला झालं, यम आहे, प्राणायाम आहे, सगळं करतो, पण आपल्या बाबतचं ज्ञान नाही. हे विचार करताय नचिकेत की यावत इच्छसे, असं म्हणतं की जोपर्यंत तुला जगायचं आहे, स्वयं च शरदहा जीवहा, म्हणजे तितके वर्ष तू जगण्याची इच्छा कर, हे माझ्या हातात आहे का. आता त्याच्यावर पुढच्या ह्याच्यात आणखी सुरू आहे. पहिले की अजूनही त्याने मौन ऑब्झर्व केलंय, काय बोलत नाही, नो रिॲक्शन, चुपचाप, कारण डेप्थ मध्ये असताना म्हणून एकच शब्द बोलतो की बरोबर. पुढे एतत्तुल्यं यदि मन्यसे वरं वृणीष्ववित्तं चिरजीविकां च महाभूमं नचिकेतस्त्वमेधी कामानां त्वा कामभाजं करोमि. दुसरा प्रश्न पाहत आहे त्याच्या मनात उद्भवणारा की हे मी छोटंसं बालक आहे, मला कुठे एवढ्या कामना आहे, तर तुला देखील त्या कामनेला योग्य करतो असं सांगत आहे. एतत् तुल्यम म्हणजे या तिसऱ्या वराच्या तोडीचा, यदि वरम मन्यसे, यमराज त्याला काहीतरी अल्टरनेटिव्ह सांगा, दुसरं काही पर्याय बघ, की ह्याच्याबरोबरचा अन्यम वरम मन्यसे तम वृणीष्व, तू मागून घे. तमृणीश्व, तो माग. वित्तम चिरजीविकाच, पैसा माग भरपूर, आयुष्य माग. सर्वसाधारण माणूस हेच मागत असतो ना, जाणं देवळात एवढं सांगतो. नचिकेत आहे, नचिकेत महाभूमोत्तम एधी, इतकंच नव्हे तर याला जोडून विशाल पृथ्वीचा राजा होऊन राज्य देतो तुला. विशाल पृथ्वीचं तू राज्य कर, हे सगळं द्याल तुम्ही मला. त्याच्या मनात काय विचार पास होत आहे यमराज पाहत, हे सगळं मला द्याल, पण मला अजून तेवढी क्षमताच नसेल भोगायची, तू काय करते घेऊन. तर ती सांगतात त्वाम कामानाम कामभाजम करोमि, तुला अशी शक्ती देऊन ह्याच्या बाबतीत ह्या कामनाचा भोग घेऊ शकेल याची क्षमता मी देतो. कधी कधी आहे पण आपल्याला काय शक्तीच नसलं, काय साखर खावाशी वाटते, पण ते म्हणते की नाही, असं ते सुद्धा करतो. बाकीचे लोक पाहतात घरचे खातात ना, पाहतो. तर हे सुद्धा तुला देतो, ती कामानाम काम भाजून करू, म्हणजे कामनेचा उपभोग घेण्याची क्षमता देखील देतो तू. आयुष्य देतो, पैसा देतो, मुलंबाळ देतो, नातूपंतू देतो, जंतू देतो, काय सगळं देतो. पण हे नको रे मागू. अच्छा तू म्हणशील की मी 9 वर्षाचा बालक आहे, तुला ती कॅपॅसिटी देतो, कारण माझ्या हातात तेवढी शक्ती आहे. नुसतंच नव्हे तर साधन आहे, महाभूम महद आहे. महाभूमो एधी म्हणजे या प्रथितायाम पृथिव्याम रथानाम भोगानाम, म्हणजे जे काही पृथ्वीवर आहे ते तेवढं सार्वभौम राज्य देतो. आपल्याला एक राज्य मिळालं तर किती वाटतं, एका राज्याचं गव्हर्नर झाला तसं, पुन्हा सगळ्या राज्याचं गव्हर्नर इतकं ताकद देतो, म्हणजे आजच्या शब्दाचं.
त्याचा शासक हो भव, त्या सगळ्याचा ॲडमिनिस्ट्रेटर हो, राजा हो. त्वाम कामानाम मनोरथानाम भोगानाम कामवाज, म्हणजे रथ वगैरे चालवण्याचा किंवा उपभोग घेण्याचं सगळ्यात तुला क्षमता देतो. कामभोगीनं भोक्तारम करू मी, तू भोगू शकतील अशी मी क्षमता देतो. इच्छानुसार भोगान भोंश इति भाव हा की इच्छेनुसार तुला पाहिजे ते भोग घे. माणूस याच्याच मागे लागतो ना. तरी पण स्तब्धताच आहे. हे झालं कुठल्या या आपल्या इथल्या भौतिक जगातलं. आता तो कुठे गेलेला आहे? स्वर्गलोकात. चांगलं वातावरण आहे, एसी कधी थांबत नाही, सगळंच तिथलं. नाही तर हे स्वर्गातल्या काही गोष्टी, तू आणखी काही पाहिजे का तुला? ते सांगत आता लगेच त्याने बदलवलेत पर्याय पवित्र, की समजा ह्या मेड इन वर्ल्ड इथल्या पृथ्वीवरच्या ते जर बरोबर नसेल तर मेड इन हेवन तुला देतो. आजच्या समजा ते सगळे चांगले असतात गोष्टी, इम्पॉर्टंट. त्याचं पुढे आता तिथलंच वर्णन करताय पुढच्या चला 25वा मंत्र. येयम कामा दुर्लभा मर्त्य लोके सर्वान कामाश्छंदत प्रार्थयस्व इमा रामः सरथा सुतुर्या नहि दृश्यालंभनीया मनुष्यैः आभिर्मत प्रत्ताभि परिचारयस्व नचिकेतो मरणं मानुप्राक्षिः. पुढे आणखी सांगत आहे त्याला. त्याने पाहिलं की जगातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, संतती, संपत्ती, नावलौकिक, जीवित, त्याला आवश्यक असलेलं सगळं, घोडे गाड्या सगळे. आणि इतकंच नव्हे तर भोगाची क्षमता पण तेवढ्यावर थांबली नाहीये महाराज. त्यापेक्षा सूक्ष्म भोग असतात स्वर्गामध्ये, आणि ते ऑलरेडी स्वर्गामध्ये आहेच. तो तिथे डायलॉग चालू आहे. तर तिथे ते म्हणून मर्त्य लोके ये कामा दुर्लभ हा संती. या मृत्यू लोकातलं सगळं वर्णन झालं आधीच्या याच्यात. तिथे समजा तुला दुर्लभ असेल किंवा अगदी दुर्मिळ असेल अशा वस्तू इथे आहे कुठे? जिथे आलास तू स्वर्ग लोकात. तान सर्वान छंदता प्रार्थयस्व. समजा माझ्या यादीतून काही राहिलं असेल तर कुठली तू ह्या जगातलं मागून घे. जस्ट यू रिमेंबर आणि इट इज ग्रँटेड. दिला कुठलं तरी तो चूपच आहे. इच्छेप्रमाणे मागणी कर. आता मग इथे बोट दाखवत आहे, तिथे काही रंभा उर्वशी सगळ्या बसल्या असतील, सुंदर सुंदर असे असते. इमा सरतः सतुर्या रामः ईदृशः मनुष्यैः न लंबनीया. हे इथली व्हरायटी पहा. सांगतात इमाराम बोट दाखवलं इतकं संत, इतक्या सुंदर स्त्रिया आहेत का चांगलं. ते इथेच म्हणून गच्चू खातो 2-3 ठिकाणी. आणि इथे सांगत इमा म्हणत असताना ह्या इथे दिसणाऱ्या सरथा म्हणजे रथासह असलेल्या, सतुर्या म्हणजे वाद्य निर्णय, आणि इकडचे नाही तिकडचे वाद्य कसे वाजत कल्पना करतो. खूपच छान वर्णन आहे. सगळ्या प्रकारचं म्युझिक, पाप म्युझिक, पुण्य म्युझिक सगळं आहे तिथे. ईदृश हा मनुष्य न लंबनीय. तुलनात्मक दृष्टी सांगते की हे मनुष्य लोकात हे मिळणार नाही. इट्स व्हेरी रेअर समथिंग. तर त्याची शांतता आहे. आता हे सगळं त्याला दुसरा विचार काय येईल ते पाहत आहे सायकोलॉजिक. हे सगळं मला मिळालं पण हे काय मी भोगणार आहे एवढ्या स्वर्गातल्या. कॉम्प्लेक्स तयार होईल. मी काही घाबरू नको म्हणाले. मत प्रत्ताभी अभिचारयस्व. की ते मग माझी सेवा कशी करतील असं तुला वाटत असेल तर मी त्यांना ऑर्डर देतो की ह्याची सगळी सेवा करा. मत प्रत्ताभी मी त्यांना आदेश दिल्यानंतर त्यांच्याकडून तू सेवा घे. ते सेवेला तयार होतील. काही कमतरता तरी स्तब्धता आहे त्या पोराची, चुपचाप आहे. हा पुढे काय म्हणत? नचिकेता मरणम मानुप्राक्षी. बेटा नचिकेत, मरणाबाबतचा प्रश्न विचार नकोस, कारण तसं केलं तर माझं ऑफिसच सगळं खाली होईल ना, बाकी काही नाही.
शांतता पाहते त्याची किती. आता सगळं ऐकून घेतलं शांततेने, आणि दोन्ही प्रकारचे प्रलोभन, कुठल्या मनुष्य लोकातले आणि स्वर्ग लोकातले, अलौकिक लोकातले. आणि त्याला माहिती आहे की जो खरा जिज्ञासू आहे त्याचं समाधान याच्यावर होत नसतं. इहा अमूत्र फलभोग विरागा, इथे आणि अमूत्र म्हणजे परलोकात त्याने देखील माणसाला समाधान होत नाही. त्याने विचार केला हे सगळं सामान मिळालं, पण जे मिळवायचं ते मिळालं नाही, तर मी काय केलं या मनुष्य जन्माचं, असं त्यांनी शांततेने विचार करून आता उत्तर तर दिलंच पाहिजे. का चुपचाप राहणं म्हणजे ॲक्सेप्ट केलं की रिजेक्ट केलं, स्वीकारलं की नाकारलं, समजायला मार्ग नाही. म्हणून याच्यावर आता नचिकेताचं वक्तव्य काय पहा. हे प्रलोभन दिल्यानंतर नचिकेत आपल्या वरापासून हल्ला नाही, आणि आता त्याला तितकंच लॉजिकल तर्कशुद्ध अनुभवाला पटलं असं उत्तर देत आहे. हे सगळं तुम्ही मला दिलं, मी सगळं आहे कसं त्याचं नेचर आहे का परमनंट काही गोष्टी याच्यातली ते सांगत, ते पुढच्या याच्यावर सांगत आहे. आता हे नचिकेताचं वक्तव्य. शोभावामर्त्यस्य यदंतकेत सर्वेन्द्रियाणां जरयन्ति तेजः अपि सर्वं जीवितमल्पमेव तवैव वाहास्तव नृत्यगीते. महाराज म्हणते की अंतकः, त्याला देखील शब्द कसा वापरला, सगळ्याचे अंत करणारे तुम्ही आहेत मृत्यूदेव. मर्त्यस्य यत् शो अभाव, या मर्त्यस्य मनुष्याच्या आपल्या मनुष्य लोकात आल्यानंतर अंतकः म्हणजे यमराजा, शोभावा क्षणभंगुरा म्हणजे हे आज आहे उद्या नाही. कुठली गोष्ट सांगा ना, कुठली गोष्ट तुम्ही गॅरंटीने सांगता का? मुलं बाळं धंदा, खरं पाहिलं तर एखाद्या सायंटिफिक माइंडेड माणसासारखा विचार केला तर कुठली गोष्ट आज आहे तर उद्या राहत नाही. मग त्याला अश्वत्थ शब्द वापरला पहिल्या 15व्या अध्यायात. अश्वत्थमेनम सुविरुण, श्व म्हणजे उद्या, थ म्हणजे राहणारा, अ म्हणजे नाही. आज आहे तसं उद्या काही राहील असा कुठलाही संबंध नाही जगातला. ते त्या दृष्टीने म्हणत आहे. मर्त्यस्य म्हणजे मर्त्य मानवाचा असा आज आहे तर उद्या नाही अशा तऱ्हेचा स्वभाव आहे. काही सांगता येत नाही असं काही. खबर नाही पलकी हे रामा बात करे कलकी, पलकी भर नाही आहे आणि उद्याची गोष्ट करतो तू. दिस नो गॅरंटी. असं हे अशाश्वत मुद्दाम काहीतरी निराशवाद नव्हे पण वास्तविकवाद सांगत आहे याचं काय की कुठलीही जगातली गोष्ट टिकवून राहणार, इट इज बाउंड बाय टाइम अँड इज सब्जेक्ट टू डिस्ट्रक्शन. कालपरिच्छिन्न आहे. जितकी कालपरिच्छिन्न आहे त्या कालाच्या जन्माला येते आणि कालाच्या तिचं मरण असतं. आता हे सगळं दिलं ते. अपि सर्वं जीवितमल्पमेव, इतकंच नव्हे तर दीर्घायुष्य देऊन देखील तुम्ही दरवेळेस 100 बाळ दिलं तर कधीतरी फुलस्टॉप आहे रे त्याला. आणि म्हणून तर त्याला अंतकः म्हटलं. अंतकः म्हणजे एंड करणार सगळ्या गोष्टीचं. आणि म्हणून आता असं लॉजिक सांगून मला याच्यात इंटरेस्ट नाही, मला माहीत झालं काय. तवैव वाहा तव नृत्य गीते, म्हणजे मग हे तुमचे हे नृत्य आणि गीते, नृत्य नाच गाणे करणारे सगळे दाखवले होते. हे सगळं तुम्हाला तुम्ही मला परवडून दिले, हे तुमचं तुमच्या लखला बसू घ्या, मला नको. हे असं फेकून दिलं हरकत नाही, काही नको. ही म्हणतात हे विवेकातून निष्पन्न झालेले वैराग्य. हे फ्रस्ट्रेशन म्हणून असण्यात टिकत नाही. मग म्हणजे विवेकाची संपूर्ण वैचारिक भूमिका ठेवून जीवित अल्पमेव नश्वरत्वात, हे आज आहे उद्या नाही. सांगा ना, तुम्ही सुद्धा विचार करा की कुठली गोष्ट टिकून राहते का माणसाची. तब्येत देखील तो पण चांगले येतो, पण ठीक आहे, मध्ये बिघडलं मग डॉक्टर सांगतात बेड रेस्ट, मग करावंच लागतं, काय करत. आणि ज्या माणसाला खूप दिवस डायनेमिक काम करायची सवय असते, असं झालं की इतकं अस्वस्थ वाटते की काय आता काही करू शकत नाही, चुपचाप राहावं लागतं. झालं. कुठले धनाबाबत देखील आहे. आज आहे चांगलं चालला बिझनेस तर ठीक आहे, म्हणजे खाली आला तर लगेच बिल्डरसारखं मातीचं सोनं करतात, कधी सोन्याची माती होते.
आणि त्याच्याकडून त्याचं जीवन फिरतं. शेअर मार्केट वर गेला हा उड्या मारतो, खाली आला की प्रेशर असं काय. आणि इतकंच नव्हे तर तुम्ही जीवन प्रदान जीवितमापी अल्पमेव. आणि म्हणून सर तवय वाहा तव नृत्य गीते, तुमचे नृत्य गीते तुमच्याकडे ठेवा. यू एन्जॉय, आय डोंट वॉन्ट. हे ऑब्जेक्टिव्ह एन्जॉयमेंट तसंच आहे, हे लक्षात आलं. आता पुढे आणखी त्याला आतापर्यंत यमराजाचं वक्तव्य हे आता नचिकेताचं त्या विद्यार्थ्याचं. पुढे चला. न वित्तेन तर्पणीयो मनुष्यः लप्स्यामहे वित्तमद्राक्ष्मचेत्वा जीविष्यामो यावदिशिष्यसि त्वम् वरस्तु मे वरणीयस्य एव. तो काहीही तडजोड करायला तयार नाही. आणि याच्या मागे अनुभवयुक्त लॉजिक किंवा तर्क सांगत आहे की माणसाचं नुसत्या वित्तानी समाधान होत नसतं. अर्जुनाचं नाही का झालं की जेव्हा मन आधी खूप उत्साहाने आला, युद्ध करतो म्हटलं, पण जेव्हा मी आणि माझेपणाचा संबंध पाहिला, मोहाने मन हतबल झालं, तो म्हणतो मला त्रैलोक्याचं राज्य देखील दिलं तर हा शोक जाऊ शकत नाही. पहा ना, कधी जीविताची हानी झाली तर कसं म्हणून असं काही समजतच नाही, शून्य होऊन जातो. मनुष्य काही धनाने संतुष्ट होऊ शकत नाही. म्हणते दुसऱ्या ठिकाणी न कर्मणा न प्रजया न धनेन. याने तात्पुरतं मिळतं समाधान, नाही घ्या होते. म्हणून माणसाचं धनाने संतुष्टी होत नाही, पहिला मुद्दा. दुसरा, त्वामच अद्राक्ष्म चेत वित्तम लप्स्यामहे. परत जरा व्यवहाराच्या दृष्टीने बोलतो की जरी तुम्ही पाहिलं तर आम्हाला धनही मिळेल, म्हणजे तुमच्याकडे मी आलोय, तुमचा जर मी शिष्य आहे तर मला तर धनाचे काही कमतरता राहणार नाही, तेही मिळेल. आणि सगळं सुबत्ता आहे त्या ठिकाणी. शिवाय आणखी जीवितावावत म्हटलं की आता मी तुमच्याच केला तर तुमच्याचकडे जर जीविताचं पाहिलं आहे तर यावत तम इशिष्यशी तावत जीविष्यामः. की जोपर्यंत तुम्हाला वाटेल तोपर्यंत आम्ही जगू शकू, म्हणजे त्याच्याबाबत सवाल नाही. ते कशाला मागायचं. थोडक्यात सांगायचं, जे आम्हाला मिळत आहे आणि जे तुमच्याकडे आलं तर सहजतेने मिळतं तुमच्यासारखा गुरुकडे येऊन, ते मी कशाला मागू मायाच्या गोष्टी. म्हणून सहा एव वरहा तू मी वर्णीय. म्हणून तोच माझा वर मला मागण्यास योग्य आहे असं मागतो, मला बाकी काही नको. आणि हा स्वभाव आहे. पहा तुम्ही आता डेव्हलप कंट्रीमध्ये जातो आपण, अमेरिका जर्मनी, किती पैशांनी सोबत आहे ना, पण त्याला शांती आहे का जरा विचार कर. इथल्या एखादं काही नसलेलं म्हणून सुखात दिसतो त्यानं जर आतलं मन पाहिलं तर. याचा अर्थ पैसा मिळू नये हे असं नव्हे, पण विचार केला की याने माणूस होतो का सुखी. समजा मला भरपूर पैसा बिसा आहे पण येऊ नये याचा काही टेलिग्राम आला तर माझं मन अपसेट होईल ना. खाण्याची क्षमता असेल का आपण खाऊ शकत नाही. म्हणजे सुख हे बाह्य व्यवस्थेवर अवलंबून असून मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे. आणि कुठे घटना होत असताना पथ आपल्याला मनाला पकडत असते, बुद्धीला पकडते आणि मग आपल्याला त्रास होतो. अर्जुनाचं नाही झालं, सिदंत गात्राणी मुखांचे पण एवढा शूरवीर असतील. आणि हे ऑब्झर्वेशन असल्यामुळं आणि हा अनुभवाचा सिद्धांत असल्यामुळे म्हणतो जीवितमपी तथा. तुम्ही जीवन दिलं देखील कधी ना काहीतरी फुलस्टॉप देणार. कारण त्यानं सुद्धा यमराजाला देखील कुठपर्यंत राज्य करायचं आहे, एका कल्पकाळापासून तर प्रलयापर्यंत. एका ब्रह्मदेवाचं रिजन असतं. ब्रह्मदेवाला देखील आपलं ब्रह्मपद व्याख्यात करायचं. इथे 5 वर्षासाठी राहतात, अविश्वासाचा ठराव आला नाही तर, आणि तेवढ्यात उड्या मारतात. मी प्राईम मिनिस्टर. अरे किती तू दिवस आहे, अरे हे शिकून घे पहिले. आणि म्हणून मे वरस्तु स एव वर्णीय, म्हणजे तोच वर मागायचा आहे. या बाबतीत काही मला आत्मविज्ञानम वर्णीय, हा आत्मविज्ञान मला सांगा, बाकी काही नको. हे आम्हाला बाकीचं भरपूर मिळतं. त्यांनी पाहिलं की खरोखर मनापासून त्यांनी वक्तव्य केलंय.
पुढे तेवढ्यावर यमराज आता पाहत आहे. कारण तसं हे बालक आतापर्यंत बघत होतं गुरुचं वक्तव्य ऐकून, तसं तोही विद्यार्थी खरोखर सगळं समजून उमजून सांगत आहे की हे पाहत आहे. पुढच्या याच्यातून अजीर्यताम अमृतानाम उपेत्य जीर्यन्मर्त्यः क्वधस्तः प्रजानन् अविध्यायन् वर्णरति प्रमोदान् अतिदीर्घे जीविते को रमेत. क्व अधस्त जीवन मर्त्या. कोणीतरी हे असं समजल्यानंतर की ह्या खालच्या जगात म्हणजे मर्त्य लोकांमध्ये राहणारा कोणी आपल्या कोणी मानव अजीर्यताम अमृतानाम उपत्य. तो आपली पोझिशन सांगत आहे, मी सगळं घरदार सोडून आलो आहे, मर्त्य लोक सोडून तुमच्यापर्यंत आलोय. इथे वातावरणच असं आहे की त्याच्यापेक्षा खूपच उत्कृष्ट आहे. म्हणून जराग्रस्त न होणाऱ्या अशा अमर त्याच्या जवळ जाऊन इथे आल्यानंतर इथे येऊन जर मी असं जर मागितलं नाही सांगायचं त्याला की आता पण त्याच्यात होतच मरते लोक सगळे भोग भोगितले, पाहून घेतलं, बघितलं सगळं. आणि हे लक्षात आलं की वर्णरती प्रमोदान प्रजानन अभिध्यायन. आणि त्याचं अभिध्यान म्हणजे त्याचं मेडिटेशन, चिंतन केलं, कंटेम्प्लेशन केलं की त्याचे त्यांनी काही माणसाचं समाधान. हे नाच गाणे यामुळे होणाऱ्या सुखाच्या स्वरूपासंबंधी विचार केल्यावर विचार केला नीट, म्हणजे वैराग्य कशातून निष्पन्न झालं, विचारातून. बस त्याचं जीवनाचं आहे तसं ऑब्झर्वेशन करून बघून. अतिदीर्घे जीविते को रमित. कोणी विचारवान पुरुष मुद्दाम त्यातच वाहून जाईल का? अगदी व्यवहाराची गोष्ट, म्हणजे त्याला 1 करोडच्या ऐवजी 10 करोड मिळत असेल तर 1 करोडकडे कोणी जाईल माणूस? इथे तर अनंत कोटीचं असलेले सुख आहे. सो वर्णरती प्रमोदान. वर्णस्य सौंदर्यस्य रते. हे काही सुंदरता वगैरे त्यात तुझी दिसतं, हे आकर्षण आहे. प्रेमभावस्य न प्रमोदान विलासान. हे निंद्याचे विलास आहे ते तेवढ्यापुरतं वाटतं. ते गुरुदेव म्हणे याला सुखाभास आहे, ॲपरंट हॅपीनेस याच्यात तात्पुरता वाटतो, ते खरं नाही, टिकून नाही राहतात. अभिध्यायन. अभिध्यायन म्हणजे विचार आहे, त्याचा विचार करून. अतिदीर्घे जीविते जीवने का विवेकी रमित. विवेकी माणूस रमेल का? न कोपी इत्यर्थ. कोणीही विचार करणारा म्हणून अविचारी माणूस वाहून जाईल. नंतर काही दिवसांनी त्याला पश्चाताप होईल की सगळं करून मी काय मिळवलं. त्या दत्त महात्म्यात देखील त्या सहस्त्रार्जुनाचं उदाहरण सांगतात. त्याला सगळं प्राप्त झालं, योगविद्या प्राप्त झाली, पण अजूनही पूर्णत्वाची भावना नाही. परत आला विचारून की मी काय मागितलं तुम्हाला हे. आणि मग ब्रह्मविद्येबाबत त्यांनी प्रश्न विचारून जीवनाची इति कर्तव्य साधली. आता इथपर्यंत झाल्यानंतर आता या बल्लीचा शेवट होत आहे पुढच्या याच्यात. यस्मिन्निदं विचिकित्सन्ति मृत्यो यस्साम्पराये महती ब्रूहि नस्तत् योऽयं वरः गुणमनुप्रविष्टः नान्यं तस्मात् नचिकेता वृणीते. सांगत आहे की महाराज यमराज पहा, यस्मिन इदम विचिकित्सन्ति. या परलोकगत जीवागत संबंधात म्हणजे ह्या विषयाबाबत संदेह करतात. यत् ज्ञानम संपराय महती. जे ज्ञान परलोकाचे म्हणजे ह्या उपाधीच्या पलीकडचं जे ज्ञान आहे, ट्रान्सेंडेंटल नॉलेज. हे मृत्यू यमराज यस्मिन महती सांपराय. परलोक विषय हा इकडचा विषय नव्हे. तसंच जीव शरीर सोडून गेल्यानंतर विषय, त्याला म्हणून सांपराय. बियॉन्ड दिस ऑर्डिनरी लाईफ, या शरीर सुटल्यानंतरच त्याच्या बाबत सगळे संदेह करतात. या ज्ञानम सांप्रदाय महती. जे ज्ञान परलोकाबाबतचं मोठं महान ज्ञान आहे,
हे मृत्यू, या अयम गुढम अनुप्रविष्ट वरा, हे सगळे शब्द ऐकले आहे. अनुप्रविष्ट और यमराजाकडून तेच शब्द घेत आहे. ज्या आत्म्यासंबंधीचं हे ज्ञान अत्यंत गुह्य आहे. गुह्य कशाला म्हणतात की जोपर्यंत कोणी याबाबत उलगडा केला नाही तोपर्यंत समजत नाही. गुह्य म्हणजे कोणाला तरी सांगू नये, कोणाच्या कानात असा अर्थ नाही. कुठली गोष्ट जोपर्यंत आपल्याला समजत तोपर्यंत गुह्य असतं. सो ज्या ज्ञानाबाबत जे अत्यंत गुह्य आहे, न समजणार आहे, नहा तत्पुरुषी, ते तुम्ही आम्हाला सांगा. नान्यम तस्मात नचिकेता वृणीते, तस्मात म्हणजे त्याच्याहून अन्यत नचिकेता न वृणीते, त्याच्याशिवाय नचिकेताला दुसरं काहीही मागायचं नाही. क्लिअर, नो कॉम्प्रोमाइज. नचिकेत इथे महाराज देखील स्टन झाले. आता एका एका गोष्टी, मृत्यू म्हणजे यमराज, त्याच्यानंतर यस्मिन महती सांपराय, म्हणजे सांपरायाचा अर्थ काय की या नेहमी शरीर, मन आणि बुद्धीच्या पलीकडचा परिसर आहे. बियॉन्ड दिस रेल्म ऑफ उपाधी, ह्या उपाधीच्या पलीकडचा विषय तुम्हीच जाणता त्यांना त्याची. कारण जाणल्याशिवाय गुरुने एवढं ठामपणे सांगितलं नसतं. म्हणून यात म्हणजे इदम अस्तिवा न असती, हा प्रश्न कोणता होता की आत्मा असतो की नसतो याबाबत. इति यत् जनः विचिकित्सन्ति न, या सर्व ठिकाणी अशा प्रकारचे संदेह असतो. आणि तो संदेह दूर करण्यासाठी जर तुमच्यापर्यंत आण्याची मला संधी मिळाली तर मी कसं सोडू शकणार. यथा स्यात् तथा, की जसं असतो तसं. अनुप्रविष्ट सर्वत्र अनुस्युत, सगळ्याच्या अंतरिमे नचिकेता, तस्मात अन्यम वरम न वृणीते. शेवट निर्णय सांगितला की नचिकेताला याशिवाय दुसरा काही वर नको आहे, नको. झाला आता इथून दुसरी वल्ली सुरू होत आहे. प्रत्येक अध्यायामध्ये 3 वल्ली वेली, एक दुसरी. आता याच्यात दुसरी वल्ली पहा काय. तिथे आता खरोखर ह्या विद्यार्थ्याचं वक्तव्य बरोबर आहे की नाही, श्रुतीनुसार, त्या संतांच्या ऋषीमुनींच्या अनुभूतीनुसार या मुलाचं वक्तव्य खरं आहे की नाही. आता त्याबाबत पहिला एक थोडा विचार करू. हा प्रश्न पहिल्यांदा आपल्या गुरुदेवाने देखील तिथं ऐकलं, पाहिलं की हे सगळं ठीक आहे. एकदम प्रभाव झाला मनावरती. एक तात्पुरतं सुख असतं आणि कायमचं सुख असतं. असं तऱ्हेने त्याला आता टेक्निक शब्द वापरले. पुढे बघा, फक्त आता वाचून सुरुवात करू. अन्यत् श्रेयो अन्यदुतैव प्रियः, ते उभे नानार्थे पुरुषंसि नीतः, तयो श्रेय आददानस्य साधु भवति, इह्यते अर्थात यो प्रेयो वृणीते. यमराज आपला अभिप्राय सांगत आहे. खरोखर ह्या विद्यार्थ्यांनी जे म्हटलं, कारण गुरूंनी पहिल्यांदा विद्यार्थी हा योग्य जिज्ञासू आहे पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे. आणि कधी कधी ओपनली वक्तव्य करून सांगितलं की तू बरोबर विचारलंस. कारण विद्यार्थ्याला माहीत नसतं की आपण विचारलेला प्रश्न बरोबर आहे की नाही वक्तव्य. म्हणून यमराज म्हणाले की अन्य श्रेय हा एक असा मार्ग आहे. एक 2 प्रकारचं सुख आहे थोडक्यात. एक श्रेय आणि दुसरं प्रिय. यमराज म्हणाले की श्रेय कल्याणपद असं सुख आहे, आणि तर दुसरं प्रिय म्हणजे असं तात्पुरतं सुखत करणार असं. अन्य श्रेया उत अन्यत एव प्रिय, एक प्रिय सुख आहे. तर एवं पृथगमेव, म्हणजे हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे आहे. प्रिय हा म्हणजे प्रीतिकारक, इंग्रजीत प्लेझेंट आपण. आणि दुसरं आहे एक खूप परमनंट सुख देणार, म्हणजे जॉय. असं आता शब्दच वापरतो काय ते शब्द नाही सांगतात. एक तात्पुरतं देशाने कालाने परिच्छिन्न असं सुख आहे. दुसरं देश आणि कालाची परिच्छिन्नता नसलेलं अगदी स्वतंत्र स्वानंदाचं सुख आहे. एक आज आहे उद्या नाही.
संयोग आहे तोपर्यंत असतं, वियोग झालं की त्याचं रूपांतर कशात होतं? दुःखात होतं. असे प्रेयसुख, दुसरं श्रेयसुख, अशा दोन प्रकारच्या सुखाचे मार्ग साधकाच्या समोर उभे असतात. साधक क्रॉसरोडवर उभा असतो, इकडे की तिकडे. ते उभे नानार्थे पुरुषम सिनीतः. हे दोन्ही प्रयोजनाचे असलेले एक तात्पुरत्या सुखाकडे नेणारा मार्ग आणि एक पूर्ण सुखाकडे नेणारा मार्ग असे साधकाच्या जिज्ञासूच्या समोर उभे असतात. पुरुषम सिनीतः. पुरुषांना हे दोन्हीही बंधनात टाकतात, म्हणजे विचार करायला लावतात. तयो श्रेय आददानस्य साधू भवती. दोन शब्द समजले की एक प्रेयसुख तात्पुरतं, दुसरं श्रेयसुख आपलं कल्याण पूर्णत्वाकडे नेणार. तर कोणतं घेणार? तुमचा 3 वर्षाची नोकरी मिळाल्यानंतर तुम्हाला ऑफ करणार. दुसरं 2 वर्ष प्राविवेशन झालं तर मग परमनंट 25,000 50,000 मिळणार. पण 2 वर्ष तुम्हाला कोणती घेणार तुम्ही? परमनंट की तात्पुरती? ते सांगत आहे आजचे. त्यापैकी श्रेयाची निवड करणारा म्हणजे कल्याणपद मार्गाची निवड करणारा तो साधू भवती. तो साधू या प्रियावृणीते. तो ह्या जो प्रिय वस्तूची म्हणजे तात्पुरत्या सुखाची निवड करतो. काय होईल त्याचं? अर्थान येते, तो सत्याला पारखा होतो, जीवनाची इति कर्तव्यता तो साधू शिकत नाही. खूपच झालं तर सफलता येते माणसाला, पण सार्थकता येत नाही. सार्थकता म्हणजे कृतकृत्यश्च भारत असं नाही वाटत. खूपच चांगलं आहे. आता खूपच छान आहे त्यातलं वर्णन. आपण आता उद्याची चर्चा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.